नमस्कार. मी आहार तज्ञ क्षितिजा गायकवाड. 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे किंवा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या मानसिक आरोग्याबद्दलही जागरूक राहावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे एकमेकांशी संलग्न असतात. ज्याप्रमाणे आपले शारीरिक आरोग्य जर चांगले नसेल, तर आपले मानसिक आरोग्यही चांगले राहू शकत नाही. त्याचप्रमाणे आपले मानसिक आरोग्य जर चांगले नसेल, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावरही होतो. जसे की आपला झोप पुरेशी न होणे, अ, हार्मोन्सचं असंतुलन होणे किंवा आपली कार्यक्षमता कमी होणे, या प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. आपले मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण काही छोट्या-छोट्या गोष्टी आत्मसात करू शकतो. जसे की किमान 7 ते 8 तास झोप असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर तुमच्या आवडीचा व्यायाम करणे, जसे की योगासनं आहे किंवा पायी चालायला जाणे किंवा जिम जॉइन करणं. या प्रकारचे व्यायाम तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ज्यावेळेस आपण व्यायाम करतो, त्यावेळेस आपले काही हॅपी हार्मोन सिक्रेट होतात, ज्यामुळे आपले स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये संतुलन असायला हवे. सगळे पोषण तत्व असायला हवे. काही पोषण तत्व असे असतात, की ज्यामुळे आपला स्ट्रेस हार्मोन जो असतो, कार्टिसॉल हार्मोन तो कमी होतो. जसे की मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी त्याचा जर परिणाम तुम्ही थोडा समावेश आपल्या आहारात करून घेतला, तर स्ट्रेस हार्मोन कमी व्हायला नक्कीच मदत होते. याचबरोबर ताणतणावाचे नियमन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे छंद जोपासू शकतात. जसे की तुम्ही संगीत ऐकू शकतात, तुमच्या आवडीचा एखादा खेळ जसं बॅडमिंटन, क्रिकेट खेळू शकतात किंवा बागकाम करू शकता, एखादे विणकाम, ड्रॉइंग करू शकतात. जर तुम्ही तुमच्या आवडीच्या छंदांना जर वेळ दिला, तर तुमचे स्ट्रेस हार्मोनही कमी व्हायला मदत होते. पुन्हा एकदा जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.